तुम्ही 10 लोक बोलू नका बोलू नका तुम्ही एकट्यामध्ये बोला ना एकट्यामध्ये बोला तुम्ही एकट्यामध्ये बोला ना एकट्यामध्ये बोला मीटिंग मध्ये बोला ना मी समाजाचा माणूस आहे का एक मिनिट भैया भाऊ तू चुप मागील 3 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. आपण बघितलं तर वाशी असेल, मुंबई असेल किंवा आंतरवाली सराटी असेल, या ठिकाणी सातत्याने आंदोलनं झाले आणि शासनाने त्यावेळी परिपत्रक असेल, GR असेल जरांगे पाटलाच्या हाती दिला. मात्र तो जो GR आहे 2 सप्टेंबरचा, त्यानुसार मराठा आरक्षणाचा लाभ मिळत नाही अशी मागील काही दिवसांपासून ओरड सुरू आहे. स्वतः जरांगे पाटील देखील याबद्दल बोललेत आणि त्यांनी 29 तारखेला पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसण्याचं घोषित केलं आहे. मात्र ही सगळी आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा होत असताना छत्रपती संभाजीनगरमधील एक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक उपोषण सुरू झालं. छत्रपती संभाजीनगर येथील मराठा अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले. आज त्यांच्या उपोषणाचा 13वा दिवस होता आणि सातत्याने या ठिकाणी कोणीतरी मंत्रिमंडळातलं कोणीतरी आलं पाहिजे आणि डायलॉग केला पाहिजे अशी आंदोलकांची मागणी देखील होती. काल तर राधाकृष्ण विखे पाटील शहरात होते आणि त्यांनी या ठिकाणी येणार असल्याचं सांगितल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला. मात्र ते आंदोलनाच्या ठिकाणी फिरकलेच नाही. त्यानंतर सोशल मीडियावर जरांगे पाटलांना अंतरवालीतून फोन गेला आणि ते घाबरले आणि ते या ठिकाणी आलं नाही असा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आला. आज सकाळी या ठिकाणी जागरण गोंधळाचा देखील एक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आंदोलकाच्या वतीने. मात्र या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते आणि रेकॉर्डिंग फेम म्हणून रमेश पाटील यांचं नाव आपण मागील काही दिवसांपासून ऐकत आहोत. हेच रमेश पाटील या ठिकाणी आले आणि व्यासपीठावर गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं आरक्षणासाठी मागणी आहे तर तुम्ही ती हे करा, मात्र जरांगे पाटलाच्या संदर्भात तुम्ही बोलू नका. तर याच विषयावरून त्यांचं तिथं वाद सुरू झाला आणि हमरीतुमरी झाली. आंदोलक राजेंद्र दाते पाटील यांनी देखील त्यांना इथल इथून निघ अशी भाषा केल्याचं व्हिडिओत बघायला मिळालं आणि रमेश पाटील त्या ठिकाणून निघाले. मात्र त्या ठिकाणी मोठा वाद बघायला मिळाला, हमरीतुमरी बघायला मिळाली आणि रमेश पाटलांना रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी, शांत करण्यासाठी मराठा आंदोलक त्या ठिकाणी धावले. मात्र आपण बघितलं रमेश पाटील देखील आक्रमक झाल्याचं बघितलं. ही जे महिला भगिनी ज्या दिसत आहेत हिरव्या रंगाच्या साडीमध्ये, तर त्या रमेश पाटलाला जरांगेचा पित्तू, ए जरांगेवाल्या अशा देखील भाषेमध्ये त्या ठिकाणी त्या बोलल्यात. त्यामुळं रमेश पाटील अजूनच आक्रमक झाले. रमेश पाटलाला त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला, शांत बसा म्हणून वगैरे, मात्र रमेश पाटील ऐकत नव्हते आणि मग शेवटी काही ज्येष्ठ जे पदाधिकारी होते वेगवेगळ्या संघटनेच्या असतील, या ठिकाणी आपण बघतो रवींद्र बनसोड देखील दिसत आहेत, योगेश शेळके देखील दिसत आहेत, यांनी देखील शांत करण्याचा प्रयत्न केला आणि या वातावरणाचा परिणाम असा झाला. त्यानंतरही देखील काही वेळ या ठिकाणी गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. आपण बघू शकतो काय नेमका संवाद झालेला आहे हा. चला जरांगे पाटलावर काय टीका करायची आणि ती बाई उडू लागली काय बाई आमच्याकडे निघ म्हणा. चला 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 हो का घ्या आपलं नौटंकी झाले, पैसे घेऊन मॅनेज झाले.